सगळं या सर इकडे गुरुजी इकडून या. उभा राहा. बार बार ये दिन आहे. अरे रतन नलावडे. माझ्या वाढदिवसानिमित्त सगळे मित्रमंडळ आले. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, तसेच विष्णूजी जाधव, अरविंदजी धुवर, विशालजी खंडागळे, सगळे पदाधिकारी आले. सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. बरं, आज काय कार्यक्रम ठेवला होता साहेब? गोशाळेचं चारा वाटपाचा चारा वाटपाचा कार्यक्रम होता. कोण कोण होतं उपस्थित? उपस्थिती कोण कोण जिल्हा प्रमुख दिवर साहेब, तसेच तालुका प्रमुख विष्णूजी जाधव होते, शहर प्रमुख विशालजी खंडागळे, तालुका प्रमुख सुदाम भंडेकर, अशोक कटारे, विभाग प्रमुख रोहित चव्हाण, सर्व मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी भरभरून आशीर्वाद दिला. सर्वांचे मनपूर्वक आभार. काय वाटतं सर, असंच कार्यक्रम करायला पाहिजे गौशाळा? नाही, सर्वांनी करायलाच पाहिजे. अच्छा, चारा वाटप करायला पाहिजे सर्वांनी. चारा वाटप गोमातेसाठी चारा वाटप करायलाच पाहिजे. दुसरं इतर खर्च केल्यापेक्षा गोमातेसाठी चारा वाटप करायलाच पाहिजे. अजून काय काय ऍक्टिव्हिटीज आहे सर तुमची? ठीक आहे, यांना घ्या. सर तुम्ही अरविंद दिवर, शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख आहे. आज या गोशाळेमध्ये आमची पक्षाची एक पद्धत आहे. या पक्षाचा कोणताही पदाधिकारी कोणाचाही वाढदिवस असेल तर आम्ही बाहेर पार्ट्या करत बसण्यापेक्षा आमचे सर्व पदाधिकारी इथे येऊन गोमातेला चारा दान करतात. चारा वाटप केलं जातं आणि त्या पद्धतीने यांच्याही वाढदिवसाला नेहमीच्या प्रथेनुसार आज रतनजी नलावडे यांचा वाढदिवस, त्या निमित्ताने इथे चारा वाटप झालेलं आहे. आज त्यांना आम्ही सर्वांनी शुभेच्छा दिल्या. प्रसंगी आमचे तालुक्याचे तालुका प्रमुख विष्णू जाधव, शहराचे शहर प्रमुख विशालजी खंडागळे, आमचे विभाग प्रमुख अशोकजी कटारे, दुसरे विभाग प्रमुख रोहितजी चव्हाण, आमचे उपतालुका प्रमुख सुदामजी भंडेसाहेब, आमचे मित्र पत्रकार के.पी. चव्हाण साहेब, हे सगळे इथे उपस्थित होते. बाबाजी पण होते. बाबाजींनी यांना आशीर्वाद दिला. या साहेब. आता कोण बोलतोय? मी विष्णू जाधव, संभाजीनगर पश्चिम तालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचा. आमचे पक्षाचे विभाग प्रमुख रतनजी नलावडे यांचा आज वाढदिवस आहे आणि आम्ही जवळपास 2 वर्षापासून ह्या जनार्दन गोशाळा, हबप हिंदकेसरी पालगिरी महाराज यांची गोशाळा आहे. त्या गोशाळेमध्ये आम्ही मुख्य जनावरांना चारा वाटप करण्याचं ठरलेलं आहे आणि जवळपास आमची जेवढी पदाधिकारी असत आम्ही सर्वांना मेसेज टाकतो आणि वायफर आपला खर्च न करता या गोशाळेला मुख्य प्राण्यांना चारा वाटप करण्याचं काम आम्ही करत आहोत. आणि त्यांना उपस्थित राहून सर्वांना जनार्दन स्वामी पाठीमागं मंदिर आहे ते आम्ही जवळपास गोशाळा चारा वाटप करायच्या अगोदर ते जनार्दन स्वामींचं दर्शन घेऊ, नंतर पुढचा कार्यक्रम आम्ही चालू करतो. त्यांना आम्ही सर्वांच्या वतीने त्यांच्यासोबत जवळपास आता आमच्या शिवसेना संभाजीनगर पश्चिमचे उपजिल्हा प्रमुख अरविंदजी धुवर साहेब असतील, शहर प्रमुख विशालजी खंडागळे असतील, उपतालुका प्रमुख सुदामजी भंडे साहेब आहेत, दुसरे विभाग प्रमुख रोहित चव्हाण आहेत, अशोक कटारे साहेब आहेत विभाग प्रमुख, के.पी. चव्हाण सर आहे. तर सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज जवळपास लोकसंख्या थोडी कमी असली पण कार्यकर्त्याचा वाढदिवस जोमाना होतो. त्यांनाही वाटतं आपल्या पाठीमागं कोणी आहे म्हणून आम्ही परांडा पाडला आणि तो अखंड चालू ठेवू असं आम्ही तुम्हाला गावी देतो. तुम्हाला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. जय हिंद, जय जय महाराष्ट्र, रामकृष्ण आहे. रेडी? आजचे यांचा वाढदिवस आहे आणि या पुण्य ठिकाणी आपण जमलेलो आहोत असे आमचे शिवसेनेचे विभाग प्रमुख सन्माननीय रतनजी नलावडे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण या ठिकाणी जमलो आहोत. आत्ताच आमच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रत्येक आमच्या पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसाला हा स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी राबवतो.
आमचे सन्माननीय बालगिरी महाराज यांच्या माध्यमातून आणि समस्त परिसरातील उद्योजक असतील, पदाधिकारी असतील पक्षाचे आणि जे समाजसेवक असतील, यांनी एक चांगला उपक्रम म्हणून ही पडीत असलेली MIDCची जागा, जिथं लोकांनी व्यावसायिक उद्योग ओपनवर जागा ढापून केलेल्या आहेत, त्या ठिकाणी असं काही न करता सामाजिक आपण या समाजाचं काहीतरी देणे लागतो असा उपक्रम राबवत इथं एक गोशाळा निर्माण केली. आणि आज बालगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादानं, यांच्या मेहनतीनं आज परिसरात मोकळ्या फिरत असलेल्या व्यवसायाच्या गायी करून त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त असा या ठिकाणी आहे. मी आजच्या रतन नलावडे पाटील यांच्या निमित्त विशाल खंडागळे मी सर्व नागरिक आवाहन करतो, आपण पण समाजाचं काहीतरी देणे लागतो आणि आपण विचार करावा आणि मातेचं आपण रक्षण केलं पाहिजे आणि त्या माध्यमातून एक दिलं आव्हान राहील. जय हिंद. गाड़ी के